बीडमधील शेकडो एकर देवस्थान जमीन घोटाळ्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। आष्टी तालुक्यातील 8 देवस्थान जमिनी घोटाळ्यात अखेर गुन्हा दाखल झालाय। भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। गुन्ह्यात भाजप आमदार सुरेश धस, त्यांच्या पत्नी, भाऊ मनोज रत्नपारखी आणि असलम पठाण यांच्यासह इतर लोकांचा समावेश आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, श्री रामचंद्र देवस्थान, चिखली, चिंचपूर आदी देवस्थानांचे हे कथित जमीन घोटाळा प्रकरण आहे। अधिकाऱ्यांच्या संगनमताने या जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू आहेत, असं तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी 2021 मध्ये आरोप केले। एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय, अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला। मुंबईत आज आगामी हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती ठरण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला। महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। महाराष्ट्र द्वेष पसरवला जातोय। एकीकडे या सगळ्यांना गद्दार म्हणून ओळखलं जातं, त्याच्याच प्रसंगाची तुलना ही शिवाजी महाराजांसोबत केली जाते। यातून महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रयत्न होतोय। त्याची तुलना महाराजांबरोबर करण्याचा हा प्लान आहे आणि त्यामधूनच अशा पद्धतीची वक्तव्य केली जात आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले। कालचं पण जे पत्र आहे ते स्वतः MIDC ने लिहिलेलं आहे। जर कोणी काहीच नसेल केलं तर मग MOU कशाचं साईन करणार होते ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं। मग 29 ऑगस्टला उपमुख्यमंत्री का भेटले त्यांना ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं। MOU साईन कधी आपण करतो जेव्हा सगळं काही ठरतं आणि आता उद्या आपण हे पक्क करणार त्याच्यावर MOU होत असतो। त्याच्यात पुढे असं देखील लिहिलेलं आहे की MOU नंतरच कॅबिनेटची नोट तयार होणार आहे आणि ती केंद्र सरकारकडे जाणार आहे। म्हणजे केंद्राकडे बोट हे खोके सरकार दाखवत आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री सोडून सगळे बोलत आहेत। उद्योग मंत्र्यांना ह्याच्यातून बाहेर ठेवलेलं हे आता क्लिअर कट दिसायला लागलेलं आहे। त्यांना पण का बाहेर ठेवलेलं आहे त्यांनी उत्तर द्यावं। माहिती असेल की त्यांचेच फोटो आमच्या सोबत आहेत आणि मी सिनारमासचं स्वागत करतो। हे आधीपासूनचा एक प्रकल्प आहे सिनारमासचा। हा दुसरा प्रकल्प त्यांचं एक्सटेन्शन येत आहे। डॅव्होसमध्ये आपण बघितलं असेल, आज ट्विट देखील मी केलेलं आहे तिकडचा फोटो आमचा। नंतर आलेलं जेव्हा सरकार आमचं पाडलं गेलं, जेव्हा गद्दारी झाली आणि सरकार पाडलं, त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक न झाली, नाही तर हा आम्ही प्रकल्प जुलैमध्ये आणला असता। तुम्ही विचार करा, खोके सरकारला एक प्रकल्प आम्ही डॅव्होसमध्ये सही केलेला त्याला 5 महिने लागले तिथे एक्झिक्यूट करायला। म्हणजे ह्या वेगाने जर सगळं काही चालत असेल तर मला वाटतं नक्कीच कुठची इंडस्ट्री ह्या राज्यात येणार नाही। माझी ही इच्छा आहे की कुठचंही सरकार असो, कोणाचंही सरकार असो, कुठच्याही पक्षाचं सरकार असो, हे सरकार बनायच्या आधीपर्यंत सगळी आधीची जी सरकार आहेत त्या सरकारांच्या काळात जशी उद्योग आपल्या राज्यात आले तसे